Students, MCQs on refraction of plane wavefront at plane surface. This is wave optics lecture number 9 and discussion of MCQ on refraction of plane wavefront at a plane surface. Question number 94. The phenomenon of change in the path of the ray of light when it passes from one medium to another medium is called as refraction of light. Answer is option B. Question number 95. The angle of deviation produced in the direction of light when it is refracted from refracting surface is, option B is the answer, I minus R is equal to delta in the refraction. Question number 96. The ratio of sine of angle of incidence in one medium to sine of angle of refraction in other medium is refractive index. Snell's law, mu is equal to sine I upon sine R. Mu is refractive index. Question number 97. When ray of light passes from air medium to denser medium, then the refractive index is, answer is option B. When refractive index of a medium is given with respect to air, it is called as absolute refractive index. Question number 98. When a ray of light passes from air medium to denser medium, then its speed and wavelength. एअर हा रेअरर आहे आणि रेअरर टू डेन्सर असा पाहत असेल तर स्पीड आणि वेवलेंथ दोन्हीही कमी होतात आणि म्हणून हेचं उत्तर आहे पहिलं ऑप्शन ए, डिक्रीजेस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 99. 98 we have discussed just now. When a ray of light passes from denser medium to air medium, then its speed and wavelength of light. आता इथं डेन्सर टू रेअरर आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी, इट इन्क्रीजेस. रेअरर टू डेन्सर येत असेल तर डिक्रीजेस आणि डेन्सर टू रेअरर जात असेल तर इन्क्रीजेस. Next question number 100. When light passes from one medium to other medium, then the frequency of light. आपण अभ्यासलंय रिफ्रॅक्शनमध्ये प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची फ्रिक्वेन्सी बदलत नाही आणि म्हणून ऑप्शन सी हे उत्तर आहे, रिमेन्स सेम. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 101. For the propagation of light from a rarer to denser medium, the refracted ray will bend. आता rarer to denser असेल तर refracted ray हा towards normal bend होतो आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन बी, it bends towards normal. Next question. Question is on this page only. Question number 102. For the passage of light from denser to rarer medium, refracted ray will be bend. आता इथं पाथ कुठून कुठं आहे, डेन्सर टू रेअरर, तर याचं उत्तर आहे अवे फ्रॉम द नॉर्मल. स्क्रीनवरती तुम्हाला आत्ता ऑप्शन दिसत आहेत. पहिलाच ऑप्शन आहे पहा,
अवे फ्रॉम द नॉर्मल. पुढचा प्रश्न 103. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम डिपेंड्स ऑन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर अवलंबून आहे? एक एक ऑप्शन वाचूयात. नेचर ऑफ पेअर ऑफ द मीडियम, येस हे उत्तर आहे. दुसरा ऑप्शन आहे वेवलेंथ अँड स्पीड ऑफ लाईट, येस. टेम्परेचर, म्हणजे ए बी सी यामध्ये दिलेल्या सर्व मुद्द्यावर तो अवलंबून आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ दीज, ऑप्शन डी. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम डिपेंड्स ऑन नेचर ऑफ पेअर ऑफ मीडियम, wavelength of or speed of light and temperature, and hence answer is all of these. Next question. Refractive index of the medium is inversely proportional to. तर म्यू कुणाच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहे ते आपल्याला शोधायचे. तर कलर ऑफ लाईट, कलरचं रिलेशन लॅम्बडाशी असतं आपल्याला माहिती आहे. स्पीड ऑफ लाईट, टेम्परेचर आपण पाहिलं आहे. वेवलेंथ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहेत. स्पीड आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहेत. टेम्परेचर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहेत. म्हणजे ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ दीज. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कलर ऑफ लाईट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पीड ऑफ लाईट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, आणि उत्तर आहे ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम. एक एक ऑप्शन वाचूयात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज डिपेंडंट ऑफ टेम्परेचर, डिक्रीजेस ॲज टेम्परेचर increases, increases as temperature decreases. Both B and C. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कशा प्रकारे बदलते दिलेले आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बोथ बी अँड सी. इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहे. Question number 106. In case of refraction of light for normal incidence, there is no deviation because the normal incidence म्हटलंय म्हणजे I is equal to 0, R is equal to 0, आणि ते सिच्युएशन आहे ऑप्शन बी. नॉर्मल इन्सिडन्सला लक्षात ठेवायचं रिफ्लेक्शनमध्ये आणि रिफ्रॅक्शनमध्ये दोन्ही ठिकाणी I is equal to 0, R is equal to 0. Next question. The ratio of sine of angle of incidence to sine of angle of refraction is constant. This is called Snell's law. हे आपण अभ्यासलेलं आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 108. For which of the following color refractive index is maximum? आता लक्षात घ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही व्हायोलेट कलरला मॅक्झिमम आहे. आपण अभ्यासलं आहे कारण त्याची वेवलेंथ कमीत कमी आहे. पुढचा प्रश्न 109. The ray of light travels normally through a glass plate of thickness x and refractive index mu. If v is the velocity of light in a rarer medium, then the time taken by it to travel thickness of glass plate is. टाईम विचारले. आता सर्वात महत्त्वाचं व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणून टाईम बरोबर काय फॉर्म्युला येईल? डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. आता इथं व्हेलॉसिटी कोणत्या माध्यमात दिली ती बघा अगोदर. व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम म्हटलं आहे. मग आपल्याला व्हेलॉसिटी व्ही असं घेतलं तर डिस्टन्स घेताना ते ग्लासमधलं सांगितलं पण त्याच्या करस्पॉन्डिंग एअरमधलं डिस्टन्स किती असतं ते आपण अभ्यासलं आहे. ऑप्टिकल पाथ म्हणतो पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गुणुले अंतर म्हणजे थिकनेस, आणि ती थिकनेस आहे एक्स. म्हणजे इथं टाईम आला म्यू एक्स अपॉन व्ही, आणि तसं ऑप्शन आहे ऑप्शन डी.
लक्षात येतं आहे कसं उत्तर काढलं. सर्वात महत्त्वाचं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणून टाईम बरोबर डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. आता इथं दिलेली व्हेलॉसिटी एअर मीडियममधली आहे, पण आपल्याला विचारले अंतर कव्हर करावं लागणारं ते ग्लास मीडियममधलं. व्हेलॉसिटी एअरमधली आणि अंतर ग्लास मीडियममधलं म्हटलं आहे, म्हणून ग्लास मीडियममधलं एक्स हे अंतराच्या करस्पॉन्डिंग त्याच्या इक्विव्हॅलंट एअरमध्ये किती अंतर असतं ते काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गुणिले ग्लास मीडियममधलं अंतर, म्हणजे म्यू एक्स, म्यू आणि एक्स याचा गुणाकार, म्हणजे म्यू एक्स हे डिस्टन्स आलं, व्हेलॉसिटी आली व्ही, आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न घ्या. 110. The refractive index for completely transparent material medium to be invisible is. इथं कम्प्लिटली ट्रान्सपरंट म्हटलंय पहा, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही 1 असते. ऑप्शन ए हे त्याचं उत्तर आहे, युनिटी. पुढचा प्रश्न, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मॅक्झिमम फॉर. आता दिलेल्या याच्यामधलं जो जास्त डेन्सर आहे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल. दिलेले उत्तर कोणते आहेत पहा, वॉटर, आईस, ग्लास आणि डायमंड. याच्यात डायमंड हा जास्त डेन्सर मटेरियल आहे, त्याची डेन्सिटी दिलेल्या चारीमध्ये जास्त आहे आणि म्हणून साहजिकच तिची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, आणि म्हणून 111 या प्रश्न क्रमांकाचं उत्तर आहे ऑप्शन डी, डायमंड. फॉर व्हिच ऑफ द फॉलोइंग कलर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लिस्ट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कलर म्हणजे वेवलेंथ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेवलेंथ रिलेशन व्यस्त इन्व्हर्स आहे. आता कुठल्या कलरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल की ज्याची वेवलेंथ जास्त असेल. दिलेल्यामध्ये रेड कलरची वेवलेंथ जास्त आहे आणि म्हणूनच उत्तर आहे ऑप्शन बी, रेड कलर. नेक्स्ट क्वेश्चन, द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द मीडियम फॉर विच angle of refraction in a medium 90 degree is called as. Obviously the answer is critical angle. Students, सिनॉप्सिस व्यवस्था अभ्यासलं की आपल्याला उत्तरापर्यंत सहज पोहोचता येतं, हे तुमच्या लक्षात आलं आहे. सिनॉप्सिसचा अभ्यास व्यवस्थित करा, परत रिवाईज करा, तुम्हाला जास्तीत जास्त MCQ सोडवता येतील.